गुड मॉर्निंग. तर आज महाशिवरात्री होती, त्यामुळेच मंदिरात जायला निघालो. मंदिरात गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटत होतं, त्यामुळे दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर फोटो वगैरे क्लिक करून घेतले. फोटो वगैरे क्लिक केले. नंतर प्रसादासाठी लाईन होती, कारण महाशिवरात्रीला भयंकर गर्दी असते आमच्या साईडला. तिकडेच गर्दीमध्ये नंबर लावला, प्रसाद घेतला आणि प्रसाद आम्ही घरीच घेऊन आलो होतो, कारण आम्हाला तिथे तर खायची काही इच्छा नव्हती, कारण की ऊन खूप होतं. रस पिला आणि घरी आलो. गाडीची पूजा वगैरे करून एक चक्कर मारायला गेलो होतो यांच्यासोबत, आणि गाडीबरोबर जे ॲक्सेसरीज भेटलेल्या होत्या त्या ॲक्सेसरीज याला काही खाली ठेवायच्या नव्हत्या, त्यामुळे तो लिफ्टमध्ये पण ते हातात धरूनच उभा होता. संध्याकाळच्या वेळेला बाहेर जायला निघालो होतो. शिवजयंतीमुळे खूप छान डेकोरेशन स्टार्ट केलेलं होतं आणि आम्ही MG रोडला आलेलो होतो. गाडीसाठी काही ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या होत्या, त्यामुळे त्या ॲक्सेसरीज घ्यायला आल्यानंतर हे चेक करून घेत होते की काय काय पाहिजे, काय काय नाही पाहिजे. त्यासाठीच MG रोडला आलेलो होतो. त्यांनी त्यांचं काही सामान होतं घ्यायचं, ते घेतलं आणि माझं काम होतं गावात, तर गावात पण गेलो होतो. ते पण काम आवरलं. रात्री संध्याकाळी प्रिशा आली होती घरी आणि ती मस्त खेळ खेळत होती तिचा. कोणाचे भांडे आहेत ग हे प्रिशू? कोणाचे भांडे आहेत हे? माऊचे. मग माऊ आली तर काय म्हणते? तेव्हा तू मागे उलट केलेलं आहे. हा ते भेटलं का? नाही. भेटलं ना. हा तेच आहे ना बेटा, तेच आहे ना. नाही आहे का? काय कुठे गेलंय? चॉकलेट. एक काय ग इथे तुझं चॉकलेट? तू चॉकलेटसाठी एवढे भांडे काढले का? हा का? काय काय खेळते येते? अगोदर चॉकलेट खाऊन घेते का? अगोदर चॉकलेट खाऊन घेते का तू? फोडून देऊ का मी? आणि असं संपवला आजचा दिवस. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.